ग्रॅच्युइटी निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन GR नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार. कोर्टाचा निकाल बघा सविस्तर. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर निवृत्त जे कर्मचारी होणार आहेत त्यांना नवीन GR नुसार जे सेवानिवृत्ती उपदान आहे, ज्याला आपण ग्रॅच्युइटी म्हणतो, ते 20 लाख रुपये मिळणार असून यापूर्वी ज्यांना 14 लाखापर्यंतच्या लिमिटनुसार सेवानिवृत्ती उपदान मिळालेलं आहे त्यांना 20 लाख रुपयाच्या अनुषंगाने फरक मिळणार असून त्याबद्दल कोर्टाने एक सविस्तर निकाल दिलेला आहे. त्याबद्दलच आपण आज माहिती बघणार आहोत. त्यामुळे ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की कोर्टाच्या निकालानुसार नवीन GR नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपयाचा फरक कसा मिळणार आहे. तर सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 20 लाख रुपये फरक मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण आता जाणून घेऊयात. तर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपयावरून 20 लाख रुपये केंद्र सरकारप्रमाणे सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आता याबद्दल कोर्टाने कोणता निकाल दिलेला होता? या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता 7व्या वेतन आयोग व त्याप्रमाणेच म्हणजेच सन 2016 पासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपयावरून 20 लाख रुपये मिळणार आहे. तर एकंदरीत सेवानिवृत्ती झाल्यानंतर जी सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम आहे ती 14 लाख रुपयावरून आता 20 लाख रुपये मिळणार असून याबद्दलचा जो फरक आहे तो फरक आता कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचा एक महत्त्वपूर्ण कोर्टाने काही दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील कर्मचारी आणि नागरिकांच्या बाबतीत तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. TET आणि CTET होऊ घातलेल्या TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचे जर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊन ते इतरांनाही शेअर करू शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सरते शेवटी सर्वांना मी आता नमस्कार करतो आणि मी आपली आता रजा घेतो.